या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं श्रीनिवास भाऊ संघा यांचा सन्मान. सोलापूर येथील पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं राजमल बोमड्याल मंगल कार्यालयात अखिल भारत पद्मशाली युवजन संघमच्या अध्यक्षपदी श्रीनिवास भाऊ संघा यांची निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. सदर कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त व्यंकटेश आकेन, सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, प्रेसिडेंट नागेश बोमड्याल, सचिव विजय निली आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रथम प्रेसिडेंट नागेश बोमड्याल यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं. त्यानंतर आदरणीय श्रीनिवास भाऊ संघा यांचे पुष्पहार, मोमेंटम आणि बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी मार्गदर्शनपर भाषणात श्रीनिवास भाऊ संघा यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तर सत्कारादाखल श्रीनिवास भाऊ संघा यांनी युवक संघटनेचे आभार मानले. तसेच अखिल भारत पद्मशाली संघमचे अधिवेशन 9 मार्च 2025 रोजी हैदराबाद इथं अधिवेशन असून युवकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन केलं. माधवी अंधे यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष भाषणात यशवंत इंदापुरे यांनी हैदराबाद येथील अधिवेशनास उपस्थित राहून युवकांनी एकीचं बळ दाखवावं असं आवाहन केलं. श्रीनिवास भाऊ यांना पुढील कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास युवक संघटनेचे माजी अध्यक्ष साईराम बिर्रू, गिरीश कोटा, राकेश पुंजाल, रवींद्र गड्डम, तुषार जक्का, सुधाकर नराल, रोहन श्रीराम, श्रीनिवास यन्नम, अमर बोडा, कपिल आकिन आजी माजी पदाधिकारी तसेच युवक युवती उपस्थित होते. युवक संघटनेचे उपाध्यक्ष अंबादास कुडक्याल, गोविंद राजूल, ॲडव्होकेट श्याम मॅडम, सहसचिव अविनाश शंकू आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार व्यंकटेश आकेन यांनी मानलेत. युवजन अध्यक्षपद निवड झाल्याबद्दल तुम्ही मला इथं सत्कारला बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. आज व्यासपीठावर उपस्थित आपले समाज ही खूप मोठी गोष्ट आहे, पण समाजात जागरूकता येण्यासाठी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा तो जिम्मेदारी असतो. ज्यावेळेस आपण कुठल्याही क्षेत्रात असू द्या, आज जस्ट आत्ताच नानीजी म्हणले की आपल्या समाजावर ओबीसीसाठी SBCचा जो 2% आहे त्याच्यासाठी कोर्टात दावा चालू आहे. हा मागील 1.5 ते 2 वर्षापासून दावा चालू आहे. पण एखादी व्यक्ती समाजाचा मुद्दा घेऊन उभारलं तर त्याच्यासाठी समाजातला प्रत्येक मनुष्य जोपर्यंत त्याच्यासोबत उभारत नाही तो प्रश्न सुटत नाही. कारण तो प्रश्न समाजातला प्रत्येकाचा असतो. एखाद्याची परिस्थिती चांगली असती, त्याला ती गरज नसती, पण ज्याची परिस्थिती खरंच वाईट आहे त्याच्यासाठी समाजातल्या अशा अनेक लोक संघर्ष करून समाजाच्या भवितव्यासाठी लढा देतात. अशा प्रत्येक लोकांसोबत आपण उभारलं पाहिजे. आपण इथं जमलेले प्रत्येक जण आहात, तुम्ही सगळ्यांनी आपल्या आजूबाजूच्या घरातल्या 5-25 लोकांना, आपण जिथं काम करतो तिथं आपल्या समाजातले लोक असतील, आपल्यातला एकमेकांचं द्वेष बाजूला ठेवून राजकारणापुरती मी ह्या गटाचा आहे, मी त्या गटाचा आहे, मी सोम्याचा आहे, मी गोम्याचा आहे, मी दाम्याचा आहे, हे डोक्यात न ठेवता समाज म्हणून ज्यावेळेस तुम्ही निस्वार्थ भावनेने एकत्र येता त्यावेळेस समाजाची प्रगती रोखण्याची हिंमत, ताकद कुणाच्या नाही. ही भावना प्रत्येक मनुष्याच्या मनात असलं पाहिजे. आणि इथं जमलेले प्रत्येकाला सांगतो, तुम्ही कितीही मोठं व्हा आणि जगातल्या कुठल्याही कोपऱ्याला जावा, तुम्ही त्या स्टेजला पोचल्यावर तुम्हाला विचारलं जाईल तुझं जात कुठली आहे. त्यावेळेस आपल्याला आपली जात सांगावं लागणार. त्यामुळं आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं कुठलं असेल तर तो आपली जात आहे. कारण आपली आयडेंटिटी आहे, आपण हिंदू पद्मशाली. प्रत्येक जातीचं नाव घ्यायच्या की हिंदू हा उल्लेख येतोच. आपण सनातनी धर्माचे आहोत. सनातन धर्म काय सांगतो, आपले साधू संत लोक ज्यावेळेस आपल्या धर्माचा प्रचार करत होते, धर्माचा प्रचार करत असताना धर्मातल्या चांगले वाईट गोष्टी काय आहेत, बाबा समाजात प्रबोधन कसं वाढलं पाहिजे, देवपूजा केल्यावर कशी प्रबोधन केली पाहिजे, एखादं संकट आल्यावर आपण कसं एकत्र झालं पाहिजे, अशा अनेक तपस्या करून येणाऱ्या पिढीसाठी त्यांनी काहीतरी देऊन गेलंय. तसंच समाजात जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याचं काहीतरी समाजाला देणं लागतं. आज इथं 4 ते 5 लाख लोकसंख्या आपली पद्मशाली समाजाचं आहे. 4 ते 5 लाख लोकसंख्या. आज युवक संघटना म्हणजे सोलापुरातले प्रत्येक युवक रोडावर आलं पाहिजे. कुठलाही राजकीय पक्ष असो,
किंवा कुठलाही फॅक्टरी असो किंवा कुठलाही इंडस्ट्रीज असो किंवा कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजात महत्त्वाचा कोण व्यक्ती असेल तर तो युवक आहे. समाजाची दिशा ठरवणारा तो युवक आहे. वॉदरवाडीवाले लोक युवकांना मार्गदर्शन करतात. जर युवकच पुढे येत नसतील तर समाज पुढे जात नाही. आणि समाज कोणाच्या बापाचं नाही, समाज प्रत्येकाचा आहे. नेता असो किंवा व्यापारी असो किंवा तळागाळातला व्यक्ती असो, जोपर्यंत तुम्ही समाज तुमचं समजत नाही तोपर्यंत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला माझा समाज ही जाणीवच होत नाही. आयोजन केलेलं आहे प्रथम, त्यावेळी युवक संघटनेच्या मार्गदर्शनाखालीच उदाहरणार्थ कोपऱ्या समजा आपले आमदार सुभाष देशमुख आणि गौरी समाज जेवढ्या संघटना म्हणजे समुदाय युवक केलेत ना, त्या सर्वांना मार्गदर्शन पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने केले जाते. त्याबद्दल आपण या समुदायाचा सत्कार समारंभ उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करून डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.